रत्नागिरी प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026। प्रथमच ही स्पर्धा कोकणातील चिपळूण येथे पवन तलाव या ठिकाणी घेण्यात येत आहे। या क्रिकेट सामन्यासाठी देशातून 8 आयकॉनिक प्लेयर्स 8 टीम्स बरोबर खेळणार आहेत। 9 स्थानिक खेळाडू, 1 जिल्हा आयकॉन आणि 1 इंडिया आयकॉन खेळाडू। 8 तुल्यबळ संघात रंगणार हा क्रिकेटचा थरार। अशासारखे क्रिकेट सामने रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पाहायला मिळणार आहेत। हे सामने भरवण्यासाठी खास मेहनत घेत आहेत ते प्रथमेश पवार नाना व लांजातील सुपुत्र युवराज कुरुप आणि रितेश घाक। सध्या पूर्ण महाराष्ट्रात या प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे। या सामन्यासाठी रत्नागिरी येथे प्लेयर्स ऑक्शन ठेवण्यात आले होते। या ठिकाणी 8 टीमसाठी 300 खेळाडूंचं ऑक्शन पार पडलं। यावेळी मान्यवर नगरसेवक नगरसेविका, लांजातील माजी नगरसेवक नंदराज कुरुप व शिवसेना युवा नेते मुन्ना खामकर उपस्थित होते। या प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या 8 टीम्स पुढील प्रमाणे आहेत: टीम रहीम 11 खेड, टीम विसू 11 गुहागर, टीम जिगर 11, टीम केदारनाथ खरवते, टीम अब्दुल कादिर स्पोर्ट्स कोकणी बॉयज, टीम तिरुपती सावर्डे, टीम फाटक डेव्हलपर्स, टीम सुधीर स्पोर्ट्स। रत्नागिरी प्रीमियर लीग हे क्रिकेट सामने 3 दिवसीय डे आणि नाईट टूर्नामेंट्स आहेत। दिनांक 6 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत चिपळूणच्या पवन तलाव ग्राउंडवर होणार आहेत। तसेच हे सामने प्रसिद्ध यूट्यूब चॅनल 7070 स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहायला मिळणार आहेत। या सामन्यात प्रथम बक्षीस 2,22,222, तर द्वितीय बक्षीस 1,11,111 आणि स्पेशल अवॉर्ड मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल ठेवण्यात आली आहे। आता आपले नामदारजी उदयजी सामंत यांचा आता एक नवीन फेडरेशन चालू झालंय टेनिस क्रिकेट, त्यांच्या पण मोठमोठ्या टुर्नामेंट होणार आहेत। तर आपल्या लोकल प्लेयरचं तिथे पण एक शो व्हावा एक स्वतःचा काहीतरी। आता आपलं एक येण्यासारखं नानाचं आपलं एक महत्वाचं कारण म्हणजे काय, नाना हा रत्नागिरी जिल्ह्यातला एकमेव प्लेअर असा आहे जो ISPL आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट खेळलाय। सो त्याला बघून आपली जिल्ह्यातली मुलं थोडी मोटिवेट व्हावी म्हणून आपण हे ऑल इंडिया आयकॉनचा एक कॉन्सेप्ट आणलाय आपल्या या टुर्नामेंटमध्ये। तर ही स्पर्धा घेण्याचं उद्दिष्ट एवढंच की जशा मुंबई, ठाणे, रायगड जिथे प्रीमियर लीग्स ह्या स्पर्धा होत आहेत जोराने आणि तिकडच्या मुलांना तेवढे चान्सेस मिळत आहेत, तशीच काहीतरी स्पर्धा आपल्याला इथे आणायची होती। तर आपण ही स्पर्धा रत्नागिरीमध्ये यंदा घेत आहोत जिल्ह्यामध्ये। तर इथे 300 मुलांनी रत्नागिरीतल्या रजिस्टर केलेलं आहे आणि आपण त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। यात त्या लोकांना आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवलेली आहे। परत ऑल इंडिया लेवलचं जे युट्यूब लाईव्ह असतं, जसं 7070 स्पोर्ट्स एवढं मोठं युट्यूब चॅनल जे आपल्याला जॉईन झालंय यासाठी, आणि सगळे आमदार खासदार जेवढे पण आपले पुढारी आहेत सगळेजण या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्ड आहेत। आणि सगळ्यांना पहिला मी थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी हा स्पर्धा घेण्यामध्ये मला खूप मदत केलेली आहे माझ्या पूर्ण टीमला। सो जेवढेही रत्नागिरीकर आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या टुर्नामेंटला यावं, भेट द्यावी आणि या टुर्नामेंटला अजून वरच्या लेवलला न्यायचा प्रयत्न करूया। तसेच खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य गृहमंत्री योगेश कदम, आमदार शेखर निकम, आमदार किरण भैया सामंत व आमदार भास्कर जाधव यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे। ही स्पर्धा घेण्याचा उद्दिष्ट एवढंच आहे की जशा मुंबई, ठाणे, रायगड प्रीमियर लीग स्पर्धा तेथे होत आहेत आणि तेथील मुलांना चांगला प्रतिसाद मिळतोय, तशाच पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणीही मिळावा म्हणून या स्पर्धा घेण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, मुस्कान मुजावर, रत्नागिरी। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।